तुम्ही बघितलं असेल मस्त मी कवट आणि गुळचं डेझर्ट केले मस्त छानपैकी। तर बघू शकता महाशिवरात्री स्पेशल। तर बघू शकता इथे बेलाची पानं पळसाची फुलं दाखवतात, दिवा लावलेला आहे। तर सगळ्यात पहिले माझे जे यूट्यूबर्स आहे ना मैत्रिणी जेवढ्या आहेत, जेवढे व्ह्यूअर्स आहेत त्यांना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या पण हार्दिक शुभेच्छा। तर गहू निवडायचे तर मला असं वाटतं की गहू संपलेला आहे। आता ड्रामाच गहू बरं हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आज लवकर उठली कारण वैभवला काही सुट्टी नाही, त्यांना जायचं आहे हॉस्पिटलला। तर आज आहे महाशिवरात्री। तर मी इथे बाकीचं केलेलं आहे जे म्हणजे इथे खिचडी केलेली आहे साबुदाण्याची मस्त अशी मऊसूर खिचडी। आणि आता मी ना कवट आणले होते तर हे कवट सगळे फोडले एकदम चांगले निघालेले आहे। तर बघू शकता एकदम मस्त निघालेले आहे। तर मी काय केलं मिक्सर मध्ये कवट काढून आणि मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेतली, त्याच्या बिया म्हणजे बारीक होऊन जातात। आता त्याच्यामध्ये गुळ मिक्स करते आणि मस्त ना गरम म्हणजे करणार फक्त। आणि आता गुळ टाकून घेते, त्याच्यात एवढा गुळ टाकून घेते म्हणजे थोडंसं असं बॅलन्स होईल आंबटपणा। तर आता इथे गुळ किसून घेते मी। आणि माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे आणि देवपूजा वगैरे वैभव करून घेणार आहे आता आंघोळ झाल्यावर वगैरे। आणि माझी पण आंघोळ वगैरे झाली आहे, फक्त आता मी म्हटलं चला स्वयंपाक करून मी पटापट काढताना जायचं आहे। तर ते म्हणे मी देवपूजा करून घेतो, तर असं आता पटापट करते। बाकीचं तर झालंय। इथे गुळ फायनली किसून झालेला आहे। मी पावडर सांगणार होती गुळाची पण म्हटलं आहे घरी गुळ तर कशाला विनाकारण आणायचं। आणि साखरेऐवजी गुळ खूप छान लागतो कवटमध्ये, मला तर कवट खूप आवडतात आणि खाण्याची मजाच वेगळी असते एकदम। म्हणजे असं एकदम महाशिवरात्री झाल्यासारखं वाटतं एकदम, म्हणजे असं उपवास वगैरे। माझा उपवास आहे, वैभवचा उपवास आहे संध्याकाळपर्यंत आणि माझा पण आहे। आणि बहुतेक मी रात्री पण धरे भगर वगैरे असं काहीतरी खाईल बघेल आता। तर आता इथे करून घेऊ एका कढईमध्ये किंवा पॅन मध्ये करू करते। याच्यात थोडस ना तूप टाकते मी, म्हणजे चिटकणार नाही तूप टाकते। थोडस तूप टाकणार आहे आणि मस्त थोडासा कलर चेंज होईल असं मस्त। तर इथे बघू शकता तूप मेल्ट झालेलं आहे मस्त छानपैकी। तर आता हे टाकून घेते आपलं कवट। आणि कमी गॅस करून कवट मस्त ना त्याचा गुळ मेल्ट होऊ द्यायचा त्याच्यामध्ये मध्ये पूर्ण। वाव किती छान दिसतं बघू शकता एकदम मस्त। चला आता मी पूर्ण नाही दाखवतेच मी, आता दुसरं काहीच टाकायचं नाही त्याच्यात। तर इथे आपलं गुळ आणि कवट झालेलं आहे बघू शकता, एकदम मस्त कलर आलेला आहे त्याला, खूप भारी आलेला आहे। आता मी मस्त प्लेटिंग करते छानपैकी कवटाच्या वाटीमध्ये। तर असं मस्त वा किती छान दिसते बघू शकता, मस्त दिसतंय। भरभरून असं कवटाचं डेझर्ट तयार आहे, ते पण गुळ टाकून। तर असं झालेलं आहे बघू शकता मस्तपैकी। आणि चमच द्यायचा, असं द्यायची वाटी अशी खाण्यासाठी मस्त दिसतंय कलर। या साईडने बघा किती छान कलर दिसतोय, असं डेझर्ट
तर तुम्ही बघितलं असेल मस्त मी कवट आणि गुळचं डेझर्ट केलंय मस्त छानपैकी. तर बघू शकता महाशिवरात्री स्पेशल. तर जवळून बघू शकता किती ग्लॉसी दिसतंय आणि इतकं मस्त दिसतंय ना. तर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं कारण बिया खूप मोठ्या मोठ्या असतात म्हणून मिक्सरमध्ये काढला आणि सगळीकडून गुळ लागतो तो. तर असं झालेलं आहे. कसं वाटलं ते नक्की तर बघू शकता असं छान झालेलं आहे. तर नक्की कमेंट करून सांगा कसं झालं. आणि वैभवनी पूजा केली आहे आणि ते गेले इकडे काय म्हणतात हॉस्पिटलला. तर मस्त पूजा केली आणि कवटाचं जे केलं ना मी तयार गोड डिझर्ट तर ते नैवेद्य दाखवलंय. बेलाची पानं दाखवले तुम्हाला दाखवू शकता. इथे बेलाची पानं पळसाची फुलं दाखवतात. दिवा लावलेला आहे आणि इथे बेलाचं पानं आणि असं कवटमध्ये नैवेद्य दाखवलेलं आहे देवाला. तर चला आता आवरून घेते पटापट. तर इथे माझं आवरून झालेलं आहे सगळं. तुम्ही बघितलं पूजा वगैरे सगळी झाली. तर आता मस्त फराळ करायचा पण म्हटलं चहा पिऊ. तर तेच आता ना चहा पिते. कियाराचे केस वॉश केले तर ते पण विंचरून देते. आणि ना आज गहू पण निवडायचे कारण पीठच संपलं. काल विकत आणलं होतं पीठ एक पुडी सम्राटची. तर गहू पण निवडायचे थोड्या वेळाने. आता इतकं ऊन येतं ना पोर्चमध्ये बघू शकता खूपच. वरती पत्रे म्हणजे हे आहे ना रूफ तिथून इतकं ऊन येतं ना उन्हाळ्याचे. तर खरंच काहीतरी लावावं लागेल असं वाटतंय. तर थोडं सावली आली का 4 वाजता वगैरे तेव्हा गहू पण निवडायचे आहे. इतकं ऊन आहे ना कडक बघू शकता खूप ऊन आहे. आणि ना तेच वैभव असते तर मस्त बाहेर यात्रा असते मस्त सोमेश्वरकडे वगैरे तिकडे गेलो असतो. नंतर आज वुमन्स डे सोनी गिफ्टमध्ये खूप ऑफर चालू असतात तिथे गेलो असतो. पण काहीच नाही करता येत. घरीच राहून पूजा थोडीशी केली वगैरे फराळच केलं उपवास धरला काहीच नाही. मंदिरामध्ये पण जाता येत नाही कारण दोघांना घेऊन कुठे जायचं एवढं उन्हाचे किती ऊन आहे बघू शकता तुम्ही. तर आणि हां पहिले तुम्हाला वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. तर सगळ्यात पहिले माझे जे यूट्यूबर्स आहे ना मैत्रिणी जेवढ्या आहेत जेवढे व्ह्यूवर्स आहेत त्यांना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या पण हार्दिक शुभेच्छा. तर चला आता मी ना चहा ठेवते आणि विहानला पण जेवण देते. चला विहानसाठी वरण भात वगैरे केलेलं आहे. वैभवसाठी वरण भात केलं होतं आणि भाजीपोळी केली होती आणि खिचडी पण केली साबुदाण्याची आणि ते काय म्हणतात कवट पण केलेले आहेत. तर चला. तर त्या दिवशी ना पुदिना आणला होता तर मी पाण्यात ठेवून दिला होता. तर 3-4 फांद्यांना मस्त पानं फुटलेले असे छानपैकी. तर म्हटलं आता लावून देईल थोड्या वेळाने. तर इतकं ऊन ना काहीच करूशी वाटत नाही खरंच खूप काहीच करूशी वाटत नाही. तर इथे किचनवर सकाळी दूध ठेवलं तर दूधच ओतू गेलं तर इतकं मला आवरावं लागलं सगळं दूध गॅस घासावा लागला. आता इथे चहा ठेवलेला आहे आणि ना दिव्यामध्ये ना वैभवने भरपूर तेल टाकून दिलं आधीच. तर मग मस्त संध्याकाळपर्यंत छान पिटेल. तर खूप भारी प्रसन्न वाटतं जेव्हा काही सण वगैरे असले पूजा असली तर खूप भारी वाटतं. तर हा ना मला मंदिरात जायची खूप इच्छा होती पण आता काही नाही. वैभव उद्या राहतील मग उद्या जाईल मी मंदिरात जाऊन येईल पटकन. तर इथे मस्त चहा ठेवलेला आहे. विहानला म्हटलं जेवण कर तर तो म्हणे नको मला भूकच नाही. तर चला आता चहा पिते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. तर इथे मी ना हे खाण्यासाठी आणलेलं एक कवट आणि गुळ मिक्स केलेलं डेझर्ट तुम्ही बघितलं असेल सकाळी आणि मस्त गरम केलं आणि आता थोडंसं खाते भूक लागली. एकदम मस्त गुळाची चव एकदम अल्टिमेट एकदम छान आहे. खरंच मला खूप आवडलं. असं वाटतं अजून घेऊन यायला पाहिजे कवट. म्हणजे आजच नाही कधी पण म्हणजे 2-3 दिवस ते टिकतातच कवट 2-3 किंवा असं तयार करून ठेवलं तरी मस्त. आणि मस्त गरम करून खायचं किती छान आहे बघू शकता. एकदम टेक्स्चर मस्त आलेलं आहे. वाव. तर गहू निवडायचे तर मला असं वाटतं की गहू संपलेला आजचे आहे. तर आता ड्रमच इकडे घेते बघू बरं किती एक. चला तुम्हाला दाखवते. तर बघू शकता गहू किती एकदम थोडीशीच गहू बाकी आहे. मला वाटतं एक दळण होईल पूर्ण. तर याच्यात ओतून घेऊ.
काहीच नाही गहू एकदम थोडेसे तर मोजून एवढे गहू मला वाटतं किती असतील 5-6 किलो असतील. चला आता निवडून घेते पटापट. तर एकदम थोडे गहू हे पटकन निवडले जातील. आता लवकर गहू सामान ठेवावे लागतील. इकडे मळ्याकडे 2 पोते आणि पण सध्या छान आहे. तर सध्या इथून मार्केटवरूनच आणावं लागतील गहू. तर आता इथून निवडून घेते. तुम्हाला मागे पण बोलली गहू मध्ये काहीच घाल नाही, खडे वगैरे काहीच नाही एवढे. तर फक्त आता चला आता मी पटापट निवडून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर इथे गहू निवडून झालेले आहे माझे पूर्ण. आणि लास्टचे गहू ना त्यात खूप घाण झाले, माती वगैरे बारीक बारीक. तर बघू शकता इथे गहू झाले निवडून. फक्त 5-6 किलो गहू आहे. आता बांधून ठेवते आणि ड्रम ना बाहेरच राहू देते. आणि त्या पुड्या आहे त्याच्यात टाकून देते पुड्या पण. तर इथे गहू निवडून झाले. ड्रम इथेच ठेवला आणि गहू ना इथे ठेवून दिले इथे. तर बघू शकता इथेच बाहेर राहू देते. आता उद्याच दळून आणावं लागेल. आज तर काही दळता येणार नाही, वैभव पण नाही आहे. इथे दळून आणले असते. चला आता थोडंसं आराम करते आणि मग चहाच्या टाईमला बोलते तुमच्याशी. तर इथे स्वयंपाकाची तयारी, स्वयंपाक म्हणजे फराळाचाच करते. इथे भगर केलेली आहे मस्त गरम गरम भगर केली. आणि इथे ना शेंगदाण्याची आमटी केलेली आहे. तुम्हाला दाखवते. मस्त हिरव्या मिरचीची आमटी केलेली आहे. आणि उपवासाला आम्ही जिरे खातो म्हणून मग जिऱ्याची फोडणी दिली फक्त. आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर ते उपवासाला खातो. आणि इथे मस्त भगर आहे माझ्यापुरता आणि विहानपुरता. आणि किराला तर मग आता काय करायचं डबल तर मग तिला मी मॅगी केलेली आहे. आणि तिला मॅगी खूप आवडते म्हणून मॅगी केली. तर तुम्हाला दाखवते शेंगदाण्याची आमटी. इतकी भारी ना वास येतोय मस्त. तर इथे बघू शकता अशी शेंगदाण्याची आमटी. तर आता मस्त ना बॉईल होऊ देते छानपैकी. बघू शकता किती छान दिसते ना. तर इथे शेंगदाण्याची आमटी, इथे मस्त भगर गरमागरम. आणि इथे मॅगी करते किराला. शेंगदाण्याची आमटी होईलच. आणि इथे दिवा पण मस्त सकाळपासून पेटतोय बाप्पाचा. बघू शकता मोठा दिवा म्हणून मोठा दिवा आणला. म्हणजे सकाळी लावला तरी संध्याकाळपर्यंत तो राहिला पाहिजे 7-8 पर्यंत. मस्त दिवा पेटतोय. आणि इथे विहानला झोपून गेलेला आहे. बघू शकता विहान तिथे झोपला आहे. कियारा इथे टीव्ही बघते, मॅगी खाते. हो ना कियारा? हा तर असं. आणि इथे आपला स्वयंपाक आता रेडी होईलच. आमटी झाली की लेच गरम गरम विहानला म्हणजे उठवेल मी आणि मस्त खाणार. बघू शकता मस्त झालेली. आता बॉईल होते थोडीशी, मस्त बॉईल होऊ देते. इथे मॅगी पण होते मस्तपैकी किरालाची. मग ती हळूहळू कशी खाते मॅगी पण. थोडं जास्तच पाणी टाकते तिला कारण थोडंसं मऊ करते मी मॅगी म्हणून मग जास्तच पाणी टाकते. आणि इथे पुदिना लावायचा राहून गेला पण मग आता उद्या वगैरे लावून देईल. इथूनच यूज करते मी काही पण. आणि इथे हा याच्यातल्या जाड्या म्हणजे जाड काड्या आहे ना त्या लावायच्या आहे. मस्त दिसतं ना, ग्रीनरी छान दिसते. इथे अजून 1-2 प्लांट्स ऍड करेल मी इथे. 2 छोटे मस्त दिसतात. तर इथे मॅगी पण होते मस्त. आपलं शेंगदाण्याचं काय म्हणतात आमटी पण झालेली आहे. थोडी अशी घट्ट होऊ देते. आणि ना डिशवॉशरला इतकी भांडे होते ना तर मी सगळे भांडे लावून दिलेले आहे आताच. आणि मग ते जेवढे आहे ना तेवढे हाताने घासले. तर सगळे मी भांडे आता एवढे भांडे होते तर लावून दिले खूपच होते. तर कारण दुपारचे कसं फराळाचे वगैरे नंतर मग वैभवला टिफिन केलेला तर ते भांडे वेगळे. तर असे खूप भांडे साचलेले होते.
तर ते लावून दिले मी. आणि आता हे एवढे निघतील ना जेवणाचे, तर तेवढे मी हाताने घासून घेईल पटकन. तर इथे आमटी पण झालेली आहे. तर आमटी पण झाली, भगत पण झाली. आता मॅगी झाली की कियाला देते वाढून. आणि मला अजून भूकच नाही, म्हटलं थोड्या वेळाने जेवेल. आणि इतकं गरम होतंय ना, थोडंसं बाहेर जाऊन बसेल टेरेस मध्ये. कियाची मॅगी झाली तिला इथे. तर थोडं टेरेस मध्ये जाते आणि तिथे राहते थोडीशी थंड हवेत. पूर्ण शांतता झालेली बघू शकता. तर इथे मी पाणी ठेवते आपल्या इथल्या वरच्या वाटेमध्ये इथे. तर चिमण्या रोज तिथे पाणी पण प्यायला येतात मस्तपैकी. आणि इथे पण मी असं छोटे छोटे मडके तिथे ठेवलेले आहेत, म्हणजे पाणी ठेवते नेहमी सकाळचे रोज. काहीच हवा नाही, झाडं बघू शकता काहीच हालत नाही आणि खूप धूळ आलेली झाडांवर. तर एक दिवस पाणी टाकून सगळे झाडं धुवून टाकावं लागतील. थोडी सुद्धा हवा नाही, बघू शकता झाडं काहीच अशा हालत नाहीये. तर असं वातावरण दिसतंय पूर्ण, म्हणजे काहीच हवा नाहीये. एकदम किंचित थोडीशी नॉर्मल अशी हवा चालू फक्त. पण इतकं गरम होतंय ना, आणि असं बाहेर वातावरण आहे. आणि धूळ पण इतकी येते ना झाडांवर, खूप धूळ आलेली आहे. काही हवा नाही, फॅनच लावून बसावं लागेल थोड्या वेळ. आता इथे बसलो थोड्या वेळ आणि इथे फॅन खाली थोडी बसली, कारण इतकं गरम होतंय ना. तर विहानला मी उठवायचा प्रयत्न केला की विहान उठ, तर तो काही उठत नाही. आता त्याची वाट बघते आणि मग जेवण करू. हो ना कियाराची मॅगी आणून ठेवली, पण ती म्हणते थंड थंड होऊ दे ना, थंड होऊ दे. तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल महाशिवरात्रीचा. जर वैभव असेल तर खरंच मी मस्त सोमेश्वरला गेली असती मस्त यात्रेत मुलांना घेऊन, त्यांना पण दाखवली असती. कसं अशीच गोष्टी असतात, ह्याच गोष्टी असतात की आपण मुलांना यात्रा वगैरे ते दाखवलं. अशी असते यात्रा, किंवा आमच्या काळात पण अशी यात्रा मस्त आम्ही जायचो मम्मी पप्पांसोबत वगैरे. तर कसं असं म्हणजे त्यांना माहिती पाहिजे की यात्रा पण असते अशा वेळेस. तर तेच वैभव नव्हते, आता डॉक्टर असल्यामुळे त्यांना कसा वेळच नसतो. आता कसं महिनाभर सुट्ट्या घेतल्या दादा गेल्यानंतर, त्याच्यानंतर मग वेळच नाही राहणार त्यांना, म्हणजे आता रजा घेता येणार नाही. तर त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, काही नाही सुट्टी नसली तरी चालेल. पण मग उपवास वगैरे धरला, पूजा वगैरे केली त्यांनी पण, सकाळी सकाळी पूजा केली देवाची. नंतर दिवा लावून दिला, बेलाची पानं वाहिले. तर तेच, तर असा होता पूर्ण दिवस महाशिवरात्रीचा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर गहू पण निवडले आणि ठेवले, आता उद्या दळून आणेल कारण पीठच नाहीये. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आणि आवडला असेल ब्लॉग नक्की नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.